नमस्कार मंडळी, आम्ही निघालो पचमढीला। आमच्या शहरापासून पचमढीचा 7 ते 8 तासाचा रस्ता आहे, त्यामुळे आम्ही सकाळी 7ला निघालो। त्या दिवशी शनिवार होता। वाटेतच जामसावली नावाचे गाव आहे, तिथे हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर आहे। परिसरामध्ये वेगवेगळी दुकाने होती। परिसर रमणीय आणि प्रसन्न होता। मंदिर पण खूप सुंदर होते। मंदिरामध्ये एक वेगळीच हनुमानजीची मूर्ती होती, ते बघून खूप प्रसन्न वाटलं होतं। नंतर आम्ही पुढे निघालो। पुढे अजून एक हनुमानजीची मोठी मूर्ती आम्हाला दिसली। एक भव्य मूर्तीचं दर्शन घेऊन प्रसन्न मनाने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली। मधातच आम्ही नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबलो होतो। नाश्ता केला आणि पचमढीचा प्रवास पुन्हा सुरू झाला। तिथे गेलो आणि आम्ही जिप्सीमध्ये बसलो। जिप्सीमध्ये बसण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता। ओपन जिप्सीमध्ये खूप छान वाटते असं बरेचदा ऐकलं होतं, पण मी कधी बसले नव्हते। हा माझा पहिलाच अनुभव होता। तिथला पहिला पॉईंट होता पांडव केव्ज। हिरवी सुंदर झाडं होती। पांडव केव्ज, पांडवाची गुफा आपण म्हणू शकतो, ती होती। ते बघून खूप सुंदर वाटलं। ते बघून सगळा थकवाच नाहीसा झाला। आम्ही पुढे राजेंद्रगिरी इथे गेलो। ते एक सनसेट पॉईंट आहे, पण ऊन नसल्यामुळे आम्हाला सनसेट बघता आला नाही, पण पावसामुळे वातावरणामुळे दृश्य खूप सुंदर झालं होतं। पुढे आम्ही झीप लाईनिंगसाठी गेलो, तिथे त्याचा छान आनंद घेतला। नंतर पचमढी आयुर्वेदामध्ये एका ठिकाण आहे पचमढी आयुर्वेद म्हणून, तिथे आम्ही गेलो। तिथे वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधी आम्ही बघितल्या। तिथून डोकं, सर्दी याची औषध आम्ही घेतली। असा होता डे 1। आता आपण बघूया डे 2। दुसऱ्या दिवशी सकाळी जटाशंकरपासून प्रवासाला सुरुवात झाली। थोडा अंतरावर चालून आम्ही मंदिरात आलो। त्या मंदिरात दगडापासून बनलेले नाग, गणपती, हनुमान, नंदी याचे वेगवेगळ्यांचे दर्शन झाले। ते बघून खरंच वाटले, खरंच निसर्गाची कला ही खूपच अप्रतिम आणि आश्चर्य करणारी आहे। मंदिरामध्ये दगडातून पाणी झिरपत होते, त्यामुळे एक वेगळाच अनुभव तिथे आला। खूप शांत आणि थंड वाटत होतं। नंतर आम्ही गेलो गुप्त महादेव। खरंच आतमध्ये जायला खूप भीती वाटत होती। एका वेळी 7 किंवा 8च लोक तिथे आतमध्ये जाऊ शकतात। आतमध्ये खूप अंधार होता, जागा खूप कमी होती। 2 दगडांच्या मधून आतमध्ये जावं लागत होतं। नंतर आम्ही गेलो होतो बी-फॉल। हा आमच्या ट्रिपचा लास्ट पॉईंट होता। खूप चढून, खूप कष्ट करून आम्ही त्या बी-फॉलला गेलो, कारण की तिथे जायला खूप वेळ लागतो, खूप आतमध्ये आहे तो। नंतर शेवटी इतका सुंदर नजारा पण सगळाच थकवा नाहीसा झाला। अशा सुंदर नजाऱ्याने आमच्या ट्रिपचा शेवट झाला। खर्च किती आला तर प्रत्येकी 500 रुपये आम्हाला लागले। यात आमचे बरेच काही पॉईंट आहे, 1-2 पॉईंट जे आमचे राहिले, पण मोस्ट ऑफ द पॉईंट आम्ही कव्हर केलेले आहे, कारण की आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून थोडे पॉईंट आमचे राहिले। खरंच हे सगळं बघून वाटते निसर्गाची एक वेगळीच कमाल आहे, आणि हे सगळं दृष्ट बघून एक वेगळीच ऊर्जा भेटली।